जोरदार मुसळधार होत असलेल्या पावसामुळे हवामान खात्याच्या निर्देशानुसार शासनाने लोणावळा खंडाळा परिसरातील पर्यटन स्थळांवरती बंदी घातली असल्याच्या कारणाने याचा परिणाम छोटे व्यावसायिक तसेच टॅक्सी व रिक्षा संघटनेवरती झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे सोमवार दिनांक 29/7/2024 रोजी सकाळी 11च्या दरम्यान लोणावळा खंडाळा टॅक्सी संघटनेच्या वतीने लोणावळा खंडाळा ग्रामीण टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा नगरपालिका, लोणावळा शहर पोलीस स्टेशन, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे DYSP यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। त्याचप्रमाणे लोणावळा खंडाळा परिसरातील पर्यटने तातडीने खुली करण्यात यावी अशी मागणी लोणावळा खंडाळा टॅक्सी संघटनेकडून करण्यात आली। याचा परिणाम इथल्या टॅक्सी चालक मालक संघटनेस, रिक्षा संघटनेस, टपरी संघटनेला, त्याचप्रमाणे व्यापारी वर्गाला सुद्धा होत आहे। तर माझी या स्थानिक प्रशासनाला, पोलीस प्रशासन, लोणावळा नगरपालिका या सर्वांना एक कळकळीची विनंती अशी आहे की आपण इथल्या परिस्थितीचा प्रत्यक्षात आढावा घेऊन, इथल्या हवामानाचा प्रत्यक्षात अंदाज घेऊनच हे आदेशाचं पालन करा, जेणेकरून इथल्या ज्या स्थानिक रोजगार ज्यांचा आहे त्यांच्या रोजगारावर, त्यांच्या उपजीविकेवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही। आणि त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनास, इथल्या स्थानिक पातळीच्या जे काही आपले लोकल प्रशासन आहे, लोणावळा नगरपालिका, यांना आम्ही मदत करण्यास, सहकार्य करण्यास सदैव तत्पर असतो, आताही तत्पर असू। त्यामुळे माझी संघटनेतर्फे आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की कृपा करून ही बंदी हटवण्यात यावी। कारण आता तसं पाहायला गेलं तर 15 ऑगस्टपर्यंतचाच हा जो आहे मोसम आहे, त्यानंतर तर पर्यटक इथे येणार सुद्धा नाहीत, परीक्षेचा काळ सुरू राहणार आहे। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की सगळे पॉईंट्स जे आहेत, ह्याची सगळी पर्यटन स्थळे आहे लोणावळ्यातली, ही सगळी सुरू करण्यात यावी। आज सर्व सदस्य लोणावळा खंडाळा टॅक्सी संघटनेचे इथं लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे आणि विषय असा आहे की जे गेले 2-3 महिन्यापासून सरकार चालू बंद जे आपले टुरिस्टचे पॉईंट आहेत, लोणावळ्यामधले जे पर्यटन स्थळं आहेत जी बंद करत आहेत, त्याच्यामुळे आपल्या सर्व टुरिस्टवाल्यांना, रिक्षा चालकांना सगळ्यांच्या पोटावर एकदम पाय पडत आहे। त्यांनी कधी त्याचा विचार करत नाही आहे सरकार की ह्या लोकांचं याच्यावर उपजीविकेचं साधन जे आहे तेच ते लोक सारखं थांबवत आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यांच्या धंद्यावर इफेक्ट होत आहे। तर आज आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत आणि सरकारने याचा नीट विचार करून जे तुम्ही निर्णय घेत आहे याचा पूर्ण नीट विचार करून घेतला असता तर आमच्यासाठी बरं झालं असतं।